नक्षलवाद प्रकरणी जीएन साईबाबांची जन्मठेपेची शिक्षा आता रद्द ठरवण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिलाय। याची सुनावणी काही महिन्यांपूर्वी पूर्ण झालेली होती आणि कोर्टाने निकाल राखून ठेवलेला होता। आज हा निर्णय समोर आलाय। कारागृहात आणि खूप वेदना सहन केलेले आहेत ना। आज ते माननीय उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे। आधार काय होता? जे जीएन साईबाबा विरुद्ध जे एव्हिडन्स होता, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, त्याला त्यांनी फॉर्ज केलेलं आहे। जे आपलं सीजर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीजर प्रूफ केलेलं नाही आहे प्रॉपरली कोर्टात, असं त्यांनी निर्णय दिलेला आहे। नियम पाळले गेले नाही तसंही सांगण्यात आलेलं आहे। हो, जे डिजिटल एव्हिडन्स प्रूफ करण्याचं जे प्रोसिजर असते ते प्रोसिजर फॉलो केलेलं नाही आहे। प्रशांत राई, हेम मिश्रा आणि महेश तिर्कीलाही सोडलेलं आहे। हो, त्यांचं तर अरेस्टच डाऊटफुल होतं ह्या केसमध्ये। अरेस्ट एक विटनेस असा होता त्यामध्ये की ज्याने म्हटलेलं आहे की हे अगोदरपासून कस्टडीमध्ये त्यांना बघितलेलं आहे। जोर से बोलिएगा। आपका नाम बताइए और बताइए जो मुंबई उच्च न्यायालय के नागपुर बेंच ने जो फैसला सुना है जीएन साईबाबा और अन्य, त्यामुळे जीएन साईबाबा आणि इतर 4 आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेला आहे। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती त्यांच्या सुटकेचे निर्देश दिले जातात। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, हा निकाल सुनावताना कोर्टाने आज काय म्हटलं? आपल्यासोबत ॲडव्होकेट हर्षल लिंगायत आहेत, ज्यांनी या जीएन साईबाबा प्रकरणामध्ये ज्यांच्यावर आरोप लागलेले होते त्यांची बाजू उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये मांडलेली होती। सर, काय आज निर्णय दिलेला आहे आणि पोलिसांनी जो तपास केला होता, पोलिसांनी जे पुरावे सादर केले होते, खूप मोठा धक्का जो आहे तो न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिसांच्या सगळ्या दाव्यांना बसला आहे। जनरली मॅक्झिमम केसेसमध्ये जे यंत्रणा वापरली जाते ह्या केसमध्ये, ते माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्या मते या केसमध्ये मॅक्झिमम बोगस एव्हिडन्सेस ते क्रिएट करून लोकांना फसवतात। असाच एक केस आता एल्गार परिषद जी आहे ते केसही तसेच आहे। आजच्या प्रकरणामध्ये नेमकं काय निरीक्षण नोंदवले आणि काय निकाल दिलेला आहे? आजच्या निर्णयामध्ये माननीय हायकोर्टाने जीएन साईबाबा, हेम मिश्रा, महेश तिर्की, पांडू नरोटे, विजय तिर्की आणि प्रशांत राही या 6 लोकांना निर्दोष मुक्तता दिलेली आहे, पुरावा खोटा असल्यामुळे। काय आधार घेतलेला आहे? म्हणजे एकतर UAPA या प्रकरणात लावलेला होता, त्या संदर्भात काय म्हटलेलं आहे आणि जे डिजिटल पुरावे खास करून साईबाबा यांच्या घरातून जप्त केले होते त्या संदर्भात काय म्हटलंय कोर्टाने? जे सीजर आहे ते सीजर प्रॉपर नाही आहे। सीजरप्रमाणे साईबाबाच्या घरातून ते सर्च करून ते सीज केलेले आहे, याच्यावर त्यांनी क्वेश्चन मार्क निर्माण केलेला आहे। UAPA लावण्याच्या प्रक्रियेसंदर्भातही काही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान। आज काय म्हटलंय कोर्टाने? UAPA इन्वोक करण्याकरिता सँक्शनची आवश्यकता असते। जे प्रोसिजर आहे ते फॉलो केलेलं नाही आहे त्यांनी। या आधारावर सँक्शन जे आहे इनव्हॅलिड होते आणि इनव्हॅलिड सँक्शनवर ट्रायल विशिएट होते, म्हणून कोर्टाने फाइंडिंग्स दिलेले। शहरी नक्षलवाद संदर्भात पोलिसांकडून नेहमीच दावे केले जातात। आजचा जो प्रकरण आहे तो पोलिसांच्या दाव्यांना किती सुरुंग लावणार आहे आणि पुढील काही प्रकरणांमध्ये आजच्या प्रकरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे का? हे बघा, हे डिसेंट व्ह्यू राहणारच आहे गव्हर्नमेंटच्या विरोधात आणि डिसेंट व्ह्यू असल्यामुळे डिसेंटला दाबण्याचा प्रयत्न होता हा विफल झालेला आहे। या प्रकरणामध्ये एक जो साक्षीदार होता त्याची जी साक्ष होती की काही आरोपी जे आहे ते पोलीस कस्टडीमध्ये, पोलिसांनी ज्या तारखेपासून त्यांना अटक दाखवली त्याच्या पूर्वीपासून पोलीस कस्टडीमध्ये होते, ती साक्ष महत्त्वाची ठरली। आता तर मी जजमेंट पूर्ण वाचला नाही आहे, पण मी त्याच्यावर आता कमेंट नाही करणार। तर एक मोठा धक्का जो आहे तो पोलीस आणि गृह विभागासाठी आहे, कारण जीएन साईबाबा यांचे जे प्रकरण होते ते अत्यंत गाजलेले प्रकरण होते आणि शहरी नक्षलवाद संदर्भात पोलिसांचे जे काही दावे आहे ते या प्रकरणाच्या माध्यमातून एक साबित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता। मात्र न्यायालयासमोर ते साबित करण्यामध्ये पोलीस जे आहेत ते अपयशी ठरलेले। न्यायालयाने त्यांचे सादर केलेले जे पुरावे ते मान्य केलेले नाही आणि जीएन साईबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात UAPA लावताना
करताना जे काही नियम पाळले पाहिजे ते नियम पाळले गेले नाही. रीतसर परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नाही. डिजिटल पुरावे जप्त करताना जी प्रक्रिया राबवली पाहिजे ती प्रक्रिया राबवली गेली नाही. असे अनेक ताशेरे ओढत न्यायालयाने GN साईबाबा आणि त्यांचे इतर जे काही या प्रकरणात जिवंत असलेले 4 सहकारी आहे सर्वांना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिले आहेत. एक मोठा धक्का पोलीस आणि गृह विभागासाठी आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. कोर्टानं असं सांगितलंय की UAPA लावताना नियमानुसार कारवाई झालेली नव्हती. तसंच साईबाबा आणि इतर आरोपींच्या ठिकाणांवरनं पुरावे, खास करून डिजिटल पुरावे गोळा करताना नियमांचं पालन झालं नाही. त्यासोबत प्रोसिक्युशननं जे पुरावे समोर ठेवले ते GN साईबाबा आणि इतर आरोपींचे नक्षलवाद्यांशी संबंध सिद्ध करू शकलेले नव्हते आणि याचाच आधार घेत कोर्टानं GN साईबाबा आणि अन्य 4 जणांची 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आज निर्दोष मुक्तता केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.